सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या सभेला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ विकासरत्न डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब व कोणाचं नाव घेत नाही सर्व व्यासपीठ व उपस्थित सर्व मतदार राजा आणि भगिनींनो, मला बी काही जास्त बोलायला येत नाही साहेब, समजून घ्याल सगळी. पण माझ्यासारख्या तरुण उमेदवाराला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम आभार मानतो. आणि त्यात पोरसोर त्यांना काय कळतंय, साहेबाला कळल्याशिवाय साहेबांना उमेदवारी दिली नाही. मला महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा साहेब आहे, त्यामुळे साहेबांना सगळं बघूनच मला उमेदवारी दिली. त्याबद्दल सार आणि साहेब तुम्ही उमेदवारी दिली त्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही आणि एकही चुकीचं काम करणार नाही मी कधी. हे म्हणतात गुंड दादागिरी करतात, पण ही 16 गावच्या माणसांना सांगावं बाबा एखादा गोरगरीब दाखवा तुम्ही त्याच्यावर अन्याय केलाय, असं एक बी माणूस नाही. पण ह्यांना 100 जणांवर अन्याय केलेली माणसं आहेत साहेब. पण तू का सांगतात दादागिरी करतात, कशाला दादागिरी करतो साहेब, कोणावर आम्ही काहीच नाही तसा विषय. तर तेवढंच बोलते ते दादागिरी करतात काय. सगळ्या मतदारांना एवढं सांगतो की येत्या 7 तारखेला धनुष्यबाणाचे समोरील बटन दाबून मला पूनमताईला आपल्या शिंदेताईला विजय करा, एवढंच बोलतो. माझं 2 शब्द संपतो. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय मेघराज दादा पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, ज्ञानगंगा ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली असे महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आदी महामानवांना नतमस्तक होऊन वेळेअभावी इथं आज तेरखेडा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार, उद्याचे भावी मंत्री, आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब या निवडणुकीसाठी तेरखेडा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आमचे लहान बंधू विकी चव्हाण, पंचायत समिती तेरखेडा गणाच्या आमच्या भगिनी पूनमताई बालाजी अण्णा घोलप, दुसऱ्या पंचायत समिती इंदापूर गणाच्या आमच्या दुसऱ्या भगिनी अरुणाताई रावसाहेब शिंदे यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची माफी मागून सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो. इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, माझे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या जिल्हा परिषद गटाची मागची महासत्ता उलटवण्याचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे अशी सर्व तरुण सहकाऱ्यांना माझा मानाचा जय महाराज. मित्रांनो, मी इथं आल्यापासून ऐकतोय पोराठोराचा कारभार आहे, पोराठोराचा कारभार आहे. पण थोडासा इतिहासाचा जर दाखला द्यायचा झाला तर जगातल्या सर्व क्रांत्या ह्या तरुणांनी केलेल्या. आणि ज्या दिवशी तरुण आपल्या मनाची खूणगाठ बांधतो आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतो त्यावेळेस मोठ्या मोठ्या महासत्तेला सुद्धा झुकावा लागलेला हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि ज्या पद्धतीनं इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात एक सर्वसामान्य युवक
आपल्या हक्कासाठी, या तेरखेडा गटाच्या सर्वांगीण विकासासाठी जर आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांचे हात बळकट करण्याची जर शपथ घेत असेल, तर मला वाटतं या तेरखेडा गटातील सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीमागे ठामपणे आपण उभा राहिलं पाहिजे. कारण ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या, आपल्या जिल्हा परिषदेचे 2 मातब्बर एकत्र आले आणि भविष्यवाणी सुरू झाली की म्हणाले आपल्या नशिबात राजयोग खूप मोठा आहे. परंतु त्यांना मला सांगावं असं वाटतंय, अध्यात्माचा जर दाखला द्यायचा झाला तर महाभारतामध्ये सुद्धा राज ज्योतिषाला ज्यावेळेस विचारलं गेलं तर त्यांनी सांगितलं की कौरवाची आजची ग्रहांची स्थिती खूप चांगली आहे आणि या महाभारताच्या युद्धात कौरवांचा विजय होणार आहे. परंतु ज्यावेळेस फासे पलटायला सुरू झाले आणि त्या कुरुक्षेत्रावरून ज्यावेळेस कौरवांची पिछेहाट सुरू झाली, त्यावेळेस परत एकदा त्या राज ज्योतिषाला बोलवण्यात आलं आणि त्या राज ज्योतिषाला विचारलं की तुम्ही केलेली भविष्यवाणी आज चुकीची ठरत आहे. त्या राज ज्योतिषांनी परत एकदा त्या ग्रहाची स्थिती बघितली आणि त्यांना सांगितलं त्या कुरुक्षेत्रावरती असा कुणीतरी एक जण आहे जो संपूर्ण ग्रहांची दिशा बदलत आहे. त्याप्रमाणे आपल्या परांडा भूमवासी मतदारसंघाचे श्रीकृष्ण आदरणीय तानाजीराव सावंत साहेब ज्या दिवशी या मतदारसंघात इलेक्शनच्या रणांगणात उतरले, त्यावेळेस मला वाटतं खऱ्या अर्थानं चांगल्या चांगल्या उमेदवारांचे सुद्धा ग्रह बदलायला सुरुवात झालेली. कारण विकी तानाजीराव सावंत साहेबांसारखा श्रीकृष्ण पाठीशी असताना, एक विकासाचा महामेरू आपल्या बरोबर असताना आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची जिद्द चिकाटी आपल्यामध्ये असेल तर समोर बसलेली माझी सर्वसामान्य जनता सुद्धा त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जास्त काही मी सांगू इच्छित नाही, आपण सर्व समजदार आहात. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच जणांना संधी दिली असेल, मी फक्त एक 5 वर्षाची संधी तुम्हाला या धनुष्यबाणाच्या उमेदवारासाठी मागतोय. कारण उद्याची होणारी तुमची एक चूक, त्या चुकीची सजा पुढची 5 वर्ष असणार आहे. मागचा हिशोब केला तर 9 वर्षाची सजा झालेली आहे. कारण 2017 पासून 2026 पर्यंत निवडणुकाच झालेल्या नाही. त्यामुळे माझ्या आपल्या सर्व तेरखेडा गटातील सुजाण नागरिकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही वेळ आपण चुकवू नका. आणि येणाऱ्या 8 तारखेला आर्थिंग कमी दिसती 7 का 8 7 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून भरघोस अशा मतानं आपण संदेश उर्फ विकी चव्हाण यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाठवावं. आणि त्याचबरोबर आपल्या आज जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणूक 2026 हा योग जवळपास आता मेघराजनं सांगितलं त्याप्रमाणे 9 वर्षांना आलेला आहे. त्याच्या अगोदर विषयाला सुरुवात करताना ज्या संदर्भात आपण एकत्र जमलेलो आहोत, जिल्हा परिषद निवडणूक 2026 च्या संबंधात व्यासपीठावर उपस्थित असलेले
माझे सर्व सहकारी रामलिंगजी अण्णा शिंदे, मेघराजी पाटील, केशव सावंत, उद्धवजी साळवी, नागनाथजी नायकवडी, सत्यवान गपाट, सोहम सरवदे, शिवारा स्वामी, बालाजी वाघमारे, सुनील जाधवर, चंदुमामा उकरंडे, बिभीषण घोलप, पूजाताई उकरडे, अलकाताई भालेकर, विठ्ठल चौधरी, विजय सागदे, दत्तात्रय तोडकर, गणेश उकंडे, सचिन राऊत, सोमनाथ जाधव, बापूराव मनगिरे, राजेंद्र गरट, हे व्यासपीठ आणि सर्व माझ्या मतदार बंधूंना एकत्र करणारे पडद्यामागचे सर्व सहकारी, या तेरखेडा गण गट या ठिकाणचे उपस्थित असलेले सर्व माझ्या लाडक्या बहिणी, माता भगिनी, माझे ज्येष्ठ आणि हे तरुण तडफदार माझे सहकारी आणि उपस्थित असलेले पत्रकार बंधू, खरं तर आता सगळ्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं आणि तुम्हाला माहित असेल की जिल्हा परिषदेचं निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर आपण नरसिंह कारखान्यावरती एक मेळावा घेतलेला होता आपल्याच वाशी तालुक्यामध्ये आणि त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की आता जे निवडणूक येऊ घातलेले आहेत म्हणजे आता चालू आहेत त्यावेळेचं वाक्य सांगतोय. आपले 13 उमेदवार भूम परांडा वाशी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे आणि तालुका पंचायतचे 26 उमेदवार ज्यांना अर्ज भरायचे आहेत, आचारसंहिता लागली, अर्ज भरायच्या तारखा डिक्लेअर झाल्या, त्या दिवशी जे जे इच्छुक आहेत त्या सर्वांनी भरून घ्या, कुणीही मागे राहू नका आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा मी सर्वे करून घेतला होता. ह्या ठिकाणी साधारणतः कुठला उमेदवार असला पाहिजे आणि जाहीर आव्हान जाहीर भाषणात बोललो होतो की सर्वे मधून ज्याचं नाव येईल त्याच उमेदवाराला तालुका पंचायतचे असेल, जिल्हा परिषदेचे असेल, उमेदवारी दिली जाईल. आणि त्यावेळेस सुद्धा जे जे इच्छुक होते त्या सर्वांनी आपल्या भाषणातनं सुद्धा कबूल केलं होतं, खाजगीती कबूल केलं होतं की साहेब जे उमेदवार तुमच्या सर्वेमध्ये येतील, ज्यांना एबी फॉर्म मिळेल पक्षाचा, बाकीचे आम्ही सर्वजण अर्ज काढून घेऊ आणि जो उमेदवार पक्षानं दिलेला आहे त्या पक्षाचं काम आपल्या भगव्याच्या खाली सर्वत्र आपण प्रचार करू आणि त्यांना विजय करण्याचं काम सर्व मतदार बंधू भगिनीच्या माध्यमातून आपण करू. पण मला एक कळत नाही की आता मेघराजने सांगितलं त्या पद्धतीनं मोठमोठ्या सत्तांतर जागतिक लेवलला सुद्धा काही देशाची नावही तुम्हाला माहित असतील. 30, 35 वर्षाची मुलं म्हणेन, आमच्या दृष्टीनं मुलंच आज त्या देशामध्ये पंतप्रधान झाले, राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. ते कुणाच्या जीवावरती झालेले आहेत? ह्या तरुण मुलांनी तिथल्या सत्ता प्रस्थापितांच्या उलटून टाकल्या, जमिनीत गाडल्या. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही बघितलं असेल नेपाळमध्ये काय झालं, त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही बघितलं असेल बांगलादेशामध्ये काय झालं, त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही बघितलं असेल श्रीलंकेमध्ये काय झालं. कारण ही तरुण पिढी कोण प्रस्थापित कोण विस्थापित यांना काही देणं गेलं नाही आणि असताच कामा नये. जो जनतेचा आहे, जनतेसाठी राबतो, तोच सत्तेवर बसला पाहिजे. हे वचन आज असलं पाहिजे आणि ती भूमिका या तरुण वर्गाची असली पाहिजे आणि म्हणून या तरुण वर्गाबरोबर ती पिढी पुढे आली पाहिजे. याच्यासाठी मी कार्यरत आहे आणि त्यासाठी या आपल्या तेरखेडा विभागातून तरुण तडफदार विकी चव्हाण आणि त्याच्याबरोबरच्या माझ्या ताई सौ पूनम बालाजी घोलपाणी, सौ अरुणा रावसाहेब शिंदे, या सर्वे मधून आलेली नावं मी त्या ठिकाणी दिली. कुणाचाही वशिला नाही, कुणाची चिठ्ठी नाही, कुणाचा फोन नाही किंवा कुणाचं काही देणं घेणं नाही, कुणाचा 2 रुपयाचा काही बिझनेस नाही. आणि मग ह्याला नावं ठेवायची
तरुणांच्या हातात आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट देतो त्यांना शिकवण्याचं काम करायचं. आता तुम्ही बघितलं मगापासून आपले सर साहेब सांगतात, मी ह्याला 10 मिनिटात शिकवलं, बोल तू भाषण. त्याला 5 मिनिटात शिकवलं, तू भाषण कर. आता मला हे बघून इतका आनंद झाला. आता मी एकदा त्यांची वेळ घेतो, मी 3 महिन्याचा कोर्स त्यांच्याकडे लावतो. कसं बोलायचं, काय करायचं मला शिकवा. पण 10-10 मिनिटात ट्रेनिंग करणारी इंडस्ट्री मी ह्या जगाच्या पाठीवर कुठंच बघितलेली नाही. ते आता ह्यांच्या रूपानं आपल्या इथं आहे. हे झाली भाषण माझी. पण 10 मिनिटात तुम्ही भाषण द्यायला शिकवता आणि माझ्या सहवासात 1 तास माणूस आला, मी त्याला समाजसेवा कशी करायची हे शिकवतो. कारण आम्ही शिवसेनेचे कडवे शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक, ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती गेले 30-40 वर्ष मागची, त्यावेळेस सुद्धा हा कडवा शिवसैनिक आपापल्या गल्ली बोळा तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी रात्रंदिवस सेवा करत होता. आणि बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं. राजकारण गेलं चुलीत. जिथं समाजकारण आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा असला पाहिजे. माझे शिवसैनिक भले ते गरीब असतील, छपरातले असतील, पण ज्या ठिकाणी तुमचा हायवे आहे, ज्या ठिकाणी कुठं अपघात घडतात, ज्या ठिकाणी कुठं आगी लागतात, ज्या ठिकाणी कुठे एखादा पेशंट असतो, त्या ठिकाणी माझा शिवसैनिक रात्रीचा दिवस करून, छातीचा कोट करून त्याच्या सेवेसाठी तत्पर असतो. त्या ठिकाणी कुठलं नातं लागत नाही, त्या ठिकाणी कुठला पाहुणारवळा लागत नाही, त्या ठिकाणी फक्त भगवा आणि भगव्याचं छत्र, त्या छत्राखाली तो 24 तास सेवा करतो. हे व्रत घेऊन आज आम्ही ह्या ठिकाणी चालतो. मग ह्या ठिकाणी प्रस्थापित कोण, विस्थापित कोण, आम्हाला सत्ता मिळेल की नाही, आमची सत्ता येईल की नाही, हा प्रश्न शिवसैनिकांच्या मानानं दुय्यम स्थान आहे. याला आमची सेवाभावी वृत्ती आणि आमच्यातला कडवा शिवसैनिक हेच आम्हाला मिळालेली देणगी आहे. आणि ह्याची उतराई आम्ही बाळासाहेब ठाकरेंची उतराई आयुष्यभर कधीही करू शकत नाही. कारण विचार देणारी व्यक्ती ही एकच असू शकते. नाहीतर असे असंख्य बाळासाहेब ठाकरे झाले असते ना. ज्या विचारानं माणसं प्रेरित होतात, आज देश प्रेरित होतो, हिंदुत्व प्रेरित होतं. आणि दुसरी गोष्ट, हिंदुत्वाचं नाव घेतलं म्हणून परत बोलतो, आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये जातीभेदाला थारा नाही. 18 पगड जात आणि 12 बलुतेदार. शिवाजी महाराजांची जी व्यवस्था होती, गावची व्यवस्था, त्या व्यवस्थेनं चालणारा हा शिवसेना पक्ष. त्या ठिकाणी हा हिंदू, तो मुस्लिम, तो दलित, तो धनगर, तो साळी, तो माळी, तो कोळी हा प्रकार नाहीये. बंधुत्व आणि बंधुभाव हेच आमचं व्रत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या काही वर्षामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे झाले, 58 मोर्चे निघाले. आपले आता सध्या मनोजी जरांगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून समाजाला थोडा धीर देण्याचा, आधार देण्याचा प्रयत्न झाला. आणि त्या दिवसापासून 2014-15 पासून आतापर्यंत कमीत कमी 150 ते 200 मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिलं. त्यांचे लेकरं बाळ उघड्यावर आली, त्यांचे कुटुंब उघड्यावर आली. आणि म्हणून हे आठवण का करून देतोय, समाजसेवेचं भान असलं पाहिजे. जात कुठली असू द्या. धनगरांच्या आरक्षणासाठी त्यांची आंदोलनं झाली, त्या ठिकाणी आत्महत्या झाल्या. वेगवेगळे ऍक्सिडेंट होतात, अपघात होतात, लाईटला चिटकून आपली शेतकऱ्यांची मुलं मरतात. मला सांगायला दुःखही होतोय आणि अभिमानही वाटतोय. अशा प्रत्येकाच्या कुटुंबाचं पालकत्व तुमच्या आमदारनं, तुमच्या सेवकानं या महाराष्ट्रभर घेतलेलं आहे. आज 400 मुलं आपल्याकडे त्या पद्धतीनं आपण त्याचं पालकत्व घेऊन त्यांच्यावर अक्षदा पडेपर्यंत दायित्व आपण स्वीकारलेलं आहे. आणि मग हे करत असताना जे आज मतं मागायला येतात आपल्याकडं, त्यांना विचारा. जे आता परवा अतिवृष्टी झाली, त्या माझ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून, ह्या तरुणांच्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी केलं. मग हे समोरचे कुठे गेले होते? आजच्या टीका करायला येतील, मतं मागायला येतील. त्यांना विचारा, जो महाप्रलय झाला या भूमपरांडा वाशीमध्ये,
पर्टिक्युलर इकडंच पावसाचा भरपूर ढगफुटी ह्याच भागामध्ये झाली. आणि दुसरी गोष्ट त्याच्यातली परत एकदा नमूद करायची वाटते, हा महाप्रलय येणार होता की काय, म्हणूनच 2015-16 माझ्या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून आपण शिवजल क्रांती केली. नदी नाले ओढे खोलीकरण रुंदीकरण त्याच्यातली चिलारी काढणे आणि ते साफ करणे. आणि मला वाटतं आज तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना, त्यांच्या जर काही गोष्टी ऐकल्या तर ते सांगतात, साहेब तुम्ही जर शिवजल क्रांती 2015-16 केली नसती, आज ह्या ठिकाणी नुकसान झालं इथपर्यंत ठीक आहे, पण ते नुकसान इतकं भयंकर झालं असतं आणि जीवित हानी सुद्धा या भूमपरांडा वाशीमध्ये कमीत कमी 1000 ते 2000 लोकांची जीवित हानी झाली असते. ते वाचलं. आपण परत एकदा सांगतो, महाभारताप्रमाणे करता करविता तो असतो, आपण माध्यम असतो, तो आपल्याकडे काम करून घेतो. कारण आपण काय भविष्यवाणी बोलणारी माणसं नाही. तसं असतं तर प्रत्येकाला आपलं भविष्य कळलं असतं. आपण फक्त कर्म करणारी माणसं आहे. आपल्याकडं ते करून घेतलं आणि ज्यावेळेस महाप्रलय येऊन गेला त्यावेळेस आपल्याला प्रचिती आली, अरे हे परमेश्वर लिहिलाय, त्यानं आपल्याकडं हे करून घेतलं. हे वास्तव आहे. आणि म्हणून आज प्रस्थापित आणि विस्थापित काही लोकांना, ज्याला ऍडिक्शन म्हणू, प्रस्थापितांचं ऍडिक्शन आहे. आणि जी लोक शून्यातनं धडपडतात उठतात, त्यांचा इतिहास बघितला, त्यांचा प्रवास जर बघितला, त्याला प्रत्येक पावला पावल्याला आज फेस करावं लागतंय. मग ती गोष्ट फक्त राजकारणातच नाही, ती गोष्ट हल्लीच्या कॉम्पिटिशन मध्ये, आज 150 कोटीच्या जनतेच्या कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. मग तुम्हाला एखादं दुकान टाकायचं असेल, दुसरी 4 दुकानदार तुम्हाला आडवी येणार. तुम्हाला एखादी नोकरी करायची असेल, एक जागा असेल तर त्या ठिकाणी 1000 विद्यार्थी येणार. कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशनचं जग आहे, त्याला फेस करायचं आहे. आणि हे फेस करत असताना ज्याला शॉर्ट टर्म बेनिफिट ज्याला म्हणू, ज्याला फास्ट फूड म्हणू, अशा पद्धतीची वृत्ती आपल्या तरुणांची झालेली आहे. आणि मला वाटतं हे करत असताना कुठंतरी आपलं संस्कृतीचं भान, भारतीय संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती याचं भान ठेवणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने चालणं गरजेचं आहे. जे ह्या गोष्टीला ऍडिक्ट होऊन, लाचार होऊन जे काही लोकांवरती अन्याय करतात, राजकारणात घुसायचं, कशासाठी घुसायचं? भ्रष्टाचार करायला पाहिजे. मला आमदार व्हायचं आहे, कशासाठी व्हायचं आहे? मला झेडपी सदस्य व्हायचं आहे, कशासाठी व्हायचं आहे? मला तालुका पंचायत सदस्य व्हायचं आहे, कशासाठी व्हायचं आहे? खासदार व्हायचं आहे. कारण काय? सगळ्यालाच हो वाटतं, त्याचं कारण कळलं पाहिजे. मला ह्या गोष्टी आहेत, मला हे कळतं, ही विद्वत्ता माझ्याकडे आहे, या विद्वत्तेचा उपयोग माझ्या जनतेसाठी होणार आहे, माझ्या गोरगरिबासाठी होणार आहे, म्हणून मला आमदार व्हायचं आहे, म्हणून मला खासदार व्हायचं आहे. मग झाल्यानंतर केलं काय? गेल्या 25 वर्षाचा इतिहास आहे. माझा बाप आमदार होता म्हणून मला आमदार व्हायचं आहे. ठीक आहे, तुला व्हायचं आहे. त्या मतदारसंघानं लाडी पुरवले, पुन्हा 15 वर्ष आमदारकी गेली. 25 वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये आपण केलेलं काम काय हे दाखवून देव. जनता विचारते आपल्याला. आणि आज पुन्हा पुन्हा तेच गोष्ट घेऊन आपण पुढे येतो. तुम्ही बघितलं असेल ह्या तेरखेडामध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये माझ्या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीत आणि त्याच्या मागं पुढं जवळपास 30 कोटीचा निधी आहे. त्याचं डिटेलिंग आपल्या तालुका प्रमुखाकडे आहे. 30 कोटीचा निधी एका जिल्हा परिषदेच्या गटामध्ये मी दिलेला आहे. 30 करोड्स. आणि मग मागच्या 25 वर्षाचा निधी एका गटाचा, एका गावाचा काढा, किती निधी आला तो. आणि एक साधी गोष्ट सांगतो, आरोग्यमंत्री मी झालो 2022ला. तुम्ही सगळ्यांना, माझ्या माता भगिनींना, लाडक्या बहिणींना माहित आहे, मी अभियान राबवलं. जवळपास 7 ते 8 अभियान राबवली. पहिलं अभियान राबवलं माता सुरक्षित घर सुरक्षित. जवळपास 4 कोटी माझ्या माता भगिनींच्या तपासण्या केल्या मोफत शासकीय दवाखान्यामध्ये. त्यांच्या शस्त्रक्रिया, त्यांचे उपचार एका चिठ्ठीवरती सगळीकडे झालं, त्या केल्या. म्हणजे सांगायचं काय त्याच्यात ना, जे केलं ते केलं. त्याच्या पुढचं ऐकवायचं आहे मला. 2022ला तुमच्या सेवकानं हे अभियान महाराष्ट्रभर राबवलं. आणि कालच्या 2025ला भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवशी हेच अभियान माता सुरक्षित घर सुरक्षित ह्याचं हिंदीत नामांतर करून देशभर राबवण्याचा निर्णय घेतला. हा अभिमान आहे मला. कारण जे अभियान
तुमच्या सेवकानं 2022ला राबवलं ते अभियान देशानं देशभर राबवलं. मला हे करायचं होतं म्हणून मला मंत्रिपद पाहिजे होतं, ते केलं. माता सुरक्षित, घर सुरक्षित, आरोग्य तरुणाचे, वैभव महाराष्ट्राचे. नंतर लहान मुलाच्या बाबतीत तेच राबवलं. नंतर आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, ते तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 3 वेळा त्याची नोंद झाली. म्हणजे डोक्यामध्ये जी ताकद लागते, जी धमक लागते, जे आपल्याला दिसतं मला हे करायचं आहे, माझ्या समाजासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस तुम्ही असले गेले 15 ते 20 वर्ष माझ्या आशाताई, त्यांचे गटप्रमुख, यांच्या पगारी 3 आणि 4 हजार रुपये होत्या. जशी मी सूत्र घेतली एका वर्षामध्ये माझ्या आशाताईंच्या पगारी 15 ते 18 हजार पर्यंत नेल्या. महाराष्ट्राला तो इतिहास आहे. जे वास्तव आहे ते आहे. शिवजल क्रांती केली, सर्व धर्मीय बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळे 6 ते 7 हजार जोडप्यांचे केले. नुसतं त्यांची लग्न लावून बसलो नाही, त्यांना ज्या ज्या ठिकाणी रोजगार देता येईल त्यांच्या कुवतीप्रमाणे रोजगार देण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या केल्यानं दत्तक घेऊन टाकलं. आज बंद पडलेले हे स्वतःला प्रस्तावित समजतात ना, त्यांना आपली सहकारी बँक डीसीसी खाऊन टाकली, संपून टाकली, मुळासकट संपून टाकली. दूध संघ आहे का शिल्लक, संपून टाकला. ह्याच्यात जमिनी सुद्धा लिलाव काढून विकून टाकला, यांचे पैसे खाऊन टाकले. दूध संघ गेला, साखर कारखाने संपवले, बँका संपवल्या. ह्यांनी संपवायचं काम केलं, ह्यांनी नांगर फिरवला आणि ते पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम तुमच्या सगळ्याच्या सहकार्याच्या माध्यमातून, माझ्या ह्या तरुण व्यासपीठाच्या माध्यमातून करण्याचं काम एक दायित्व म्हणून मी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट उभा करण्याचं काम केलं. हे तुमच्या शक्तीमुळे शक्य झालं. शिवशक्ती कारखाना असेल 2013ला आपण चालू घेतला, आता व्यवस्थित चालतंय ते. त्याच्यानंतर डीसीसी बँक गेली म्हणून दुसऱ्या बँकेची निर्मिती केली. ह्या मार्च एप्रिल मध्ये आपली श्रीराम सहकारी बँक आपल्या सेवेसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येते, ती निर्मिती केली. नरसिंह सहकारी साखर कारखाना बंद पडला 12 वर्ष, त्याला घेऊन परत त्याचं पहिलं क्रशिंग या ठिकाणी सुरू झालं. आज 100-200 पोरं त्या ठिकाणी कामाला लागली. तेरणा सहकारी ढोकीचा 15 वर्ष बंद पडला, तो चालू केला 2 वर्षापूर्वी. आज जवळपास 4 ते 5 लाख टनाचं क्रशिंग शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आणि उच्च भाव देण्याचं काम ह्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून केलं. म्हणजे हे बंद पाडत गेले आणि एक एक उद्योग आपण त्या ठिकाणी निर्मिती केली, त्या ठिकाणी चालू करायचा प्रयत्न केला. आज ह्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून कमीत कमी 4 ते 5 हजार मुलं त्यांच्या हाताला या ठिकाणी आपापल्या भागात, आपल्या गावात रोजगार उपलब्ध झाला. शिक्षणाच्या बाबतीत तसंच आहे. आज आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आपण त्या ठिकाणी पुण्यामध्ये केली. तुमच्या सारखाच एक शेतकऱ्याचा पोरगा होतो, पुण्यामध्ये जाऊन प्राध्यापकाची नोकरी केली 700 रुपयावरती, फुटपाथवरती राहिलो, एवढी मोठी निर्मिती केली. आज जवळपास 20 ते 25 हजार त्या ठिकाणी प्राध्यापक आणि इतर सेवकाचा स्टाफ त्या ठिकाणी काम करतो. 150 कॉलेजेस आपण चालवतो. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी केली. ह्या वेळेस 6 महिन्यामध्ये आपलं 1000 बेडचं आज हॉस्पिटल त्या ठिकाणी तयार होतंय. म्हणजे उद्या भविष्यात हॉस्पिटलचं सुद्धा कुणाला 1 रुपया कुणाकडे जायचं आणि त्या ठिकाणी विनवणी करायची गरज नाही. तुमच्या हक्काचं, तुमच्या सेवकाचं हॉस्पिटल पुण्यामध्ये सुसज्ज, जसं रुबे आहे त्या पद्धतीचं हॉस्पिटल निर्मितीचं काम चालू आहे. कुणी येऊन बघावं त्या ठिकाणी काय पद्धतीचं काम चाललं आहे. निर्मिती हा छंद आहे आमचा, क्रिएशन ज्याला आपण म्हणू, हा छंद आहे. आणि मग हे करत असताना समोरचे जे मतदान मागायला येतात, तुमचं कर्तृत्व काय, तुम्ही आतापर्यंत काय केलं, काय कमावलं आणि काय गमावलं, किती लोकांचे संसार उभा केले, याचा थोडा हिशोब देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं माझ्या सुज्ञ नागरिकांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी हा हिशोब मागणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही बघितलं असेल आमचा नेता सुद्धा एकनाथ भाऊ, आम्ही शेतकऱ्याची पोर आहे. आणि ज्यांचा प्रवास हा खडतर असतो, शून्यात असतो, ज्याचा प्रवास चिखलात असतो, काट्या कुट्यात असतो, त्याचे पायवाट हे रक्त मंबळ झालेले असते, ह्याच लोकांना सर्वसामान्यांची दुःख कळतात. जे काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेली बाळ आहे, यांना सर्वसामान्यांची दुःख कळत नाही, म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये ताकद कमी असते, हे लक्षात ठेवा. हा एक भाग आहे. म्हणजे आता आपण सगळेजण सांगतो, घरटी मराठवाड्यातला एक पोरगा आज पुन्हा मुंबईला जगायला गेलेला आहे. आणि अभिमानाने एक गोष्ट सांगतो, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, जवळपास
महाराष्ट्रातला जर पास होण्याचा दर जर बघितला, हा पश्चिम महाराष्ट्रात विकसित विभागामध्ये कमी आहे. ज्या ठिकाणी पोटात आग असते त्या ठिकाणची मुलं आज एमपीएससी यूपीएससी क्रॅक करतात, ते चांगल्या पदावरती जाऊन बसलेले आहेत. हा फरक आहे. आणि म्हणून परत मी तुम्हाला आजच्या ह्या सभेच्या माध्यमातून विनंती करतो की येणारी जिल्हा परिषद होऊ घातलेला 7 तारखेचं मतदान, त्यानंतर 9 तारखेचा निकाल, बऱ्याच लोकांनी अडचणी तयार केल्या, पूर्ण जिल्ह्यामध्ये अडचणी तयार केल्या गेल्या. शिवसेनेला बऱ्याच ठिकाणी वंचित राहावं लागलं, तिकीटं दिली गेली नाही. काही लोकांनी दबावाखाली शिवसेनेची तिकीटं दुसऱ्या पक्षाच्या नेतेकडे दिली आणि त्या पक्षांनी स्वतःचे उमेदवार आपल्या चिन्हावरती उभा केले. शिवसेनेला हात वर करावे लागले. माझ्या सर्व शिवसैनिकांना हात वर करावे लागले, हरकत नाही. पण एवढ्या ठामपणे सांगतो, 2017ला सुद्धा फक्त 11 शिवसेनेचे जेडपी सदस्य असताना धाराशिव जिल्हा परिषदेवरती भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेचा झेडपी अध्यक्ष करण्यासाठी पूर्ण कंबर कसली होती. सगळं नियोजित झालं होतं. पण शिवसेनेचेच उमरगा लाहोराचे 4 गद्दार पळून गेले. त्याच्यामुळं झेडपी अध्यक्षाचं स्वप्न माझं अधुरं राहिलं होतं. आणि आज ह्या भव्य सभेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, आत्मविश्वासानं सांगतो, कॉन्फिडन्स देतो, येत्या जिल्हा परिषदेचं ज्यावेळेस फॉर्मेशन होईल त्यावेळेस धनुष्यबाणाचा भगव्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्थ बसणार आहे. हे वास्तव आहे. काय फेस करायचं, काय नीती वापरायची, काय चाणक्य नीती वापरायची ती मी ठरवेन. आणि मग आता मी 2-3 उमेदवाराला बघितलं, मला बोलता येत नाही, मी हे करतो, मी उभा राहिलोय, धनुष्यबाणाला मतदान द्या. होय, ते बोलतात कमी पण काम मात्र प्रचंड दाखवतात. ही जी चुणूक तुम्हाला पुढच्या ह्या 6 महिन्यातच दिसेल. कारण त्यांना शिकवणारा, त्यांच्याकडं काम करून घेणारा हा प्राध्यापकच आहे. चिंता करायचं काय कारण नाही. त्याच्यामुळं माझा कुठलाही जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, तालुका पंचायतचा सदस्य असेल, तो कधीही चुकणार नाही. ह्याची हमी, त्याचं वचन, त्याची ग्वाही हा तानाजी सावंत तुम्हाला देतो. चिंता करायचं काय कारण नाही. कारण ह्याच पद्धतीनं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा फॉर्म्युला अबाधित आहे. तो निरंतर तसंच राहणार आहे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणचे आपले 13 जिल्हा परिषदेचे सदस्य भूमपरंडावासी आणि प्रत्येक तालुक्यातले तालुका पंचायतचे सदस्य, आपली तालुका पंचायत ही शिवसेनेचीच असली पाहिजे, भगव्याचीच असली पाहिजे, हे वचन मी तुमच्याकडनं घेण्यासाठी आज या ठिकाणी उभा आहे. आता वेळ राहिलेला आहे 2 ते 3 दिवसाचा. आणि म्हणून परत एकदा माझ्या तरुण तडफदार सहकार्यांना, माझ्या माता भगिनींना, माझ्या लाडक्या बहिणींना कळकळीचं नम्र आवाहन करतो की येत्या 7 तारखेला आपल्याला जिल्हा परिषद सदस्य म्हणून श्री संदेश उर्फ विकी सोमनाथ चव्हाण, तालुका पंचायतसाठी सौ पूनम बालाजी घोलप आणि दुसऱ्या गणातून सौ अरुणा रावसाहेब शिंदे हे माझे 3 शिलेदार आहेत. मी म्हणतो, तुम्ही नावानं त्यांना ओळखत नसाल, चेहऱ्यानं ओळखत नसाल, पण सगळ्यांच्या आतापर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी एक दिलेली मोठी खून, एक निशाणी, धनुष्यबाण, ईव्हीएम मशीनवरती धनुष्यबाण, त्यांच्या नावापुढचं जे चिन्ह असेल धनुष्यबाण, याचं बटन दाबून माझ्या ह्या 3 शिलेदारांना प्रचंड मतानं विजयी करावं हे आवाहन करतो. आणि 9 तारखेला तुमच्या समेत ह्याच ठिकाणी गुलाल उधळायला परत येतो. एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.